श्री स्वामी समर्थ. आज आपण श्री स्वामी चरित्र सारामृत यातील अध्याय 2 पाहणार आहोत. जे मनात अपेक्षा धरून श्री सद्गुरूंची भक्ती करतात त्यांचे मनोरथ पूर्ण होतात आणि जे मनात कसलीही अपेक्षा न धरता निष्काम भावनेने श्री सद्गुरू भक्तीत रमतात त्यांना मोक्ष अर्थात कैवल्य पदाची प्राप्ती होते. श्री गुरुचरित्रामध्ये श्री दत्तात्रयांचे द्वितीय अवतार श्री नृसिंह सरस्वती कर्दळीवनात गुप्त झाल्याची कथा आहे. हेच पुढे लोकांद्वारे करण्यासाठी श्री स्वामी समर्थ यांच्या रूपाने अक्कलकोट येथे स्थिर झाले अशी धारणा आहे. मात्र एका भक्ताने श्री स्वामींची जन्मपत्रिका बनवून त्यांच्या अवताराविषयी निराळे भाष्य केले आहे. याविषयी तर्कवितर्क काही असो, मात्र श्री स्वामी हे सर्वसामान्य जणांच्या उद्धारासाठी मानव देह धारण करून अक्कलकोट येथे अवतरले हेच सत्य आहे. याविषयी एक प्रसंग असा घडला की राचप्पा मोदी या भक्ताच्या घरी श्री स्वामी बसले असताना कुणी कलकत्त्याचा साहेब दर्शनाच्या हेतूने त्यांच्यापाशी गेला आणि आपण कोठून आला असे श्री स्वामींना कुतूहलपूर्वक विचारू लागला. त्यावर श्री स्वामींनी हसून त्याला सांगितले, आम्ही प्रथम कर्दळीवनातून निघालो आणि त्यानंतर कलकत्ता, हरिद्वार, केदारेश्वर आणि गोदावरीवरील अनेक तीर्थ पाहत हैदराबाद, मंगळवेढा, पंढरपूर, बेगमपूर, मोहोळ, सोलापूर आणि अक्कलकोटास आलो. मंगळवेढा येथे श्री स्वामींनी 12 वर्ष वास्तव्य केले. तेथे अरण्यात राहणाऱ्या श्री स्वामींचे रूप मंगळवेढ्याच्या आजच्या भक्तांनी नाही, मात्र दिगंबरावृत्तीने राहणाऱ्या या वेडाबुवाचे खरे स्वरूप त्या ग्रामस्थांना उगमेपर्यंत श्री स्वामी मंगळवेढा येथून पुढे पंढरपूरच्या दिशेने कायमचे निघून गेले. श्री स्वामी समर्थ.